प्रेक्षकांनो, दादा काका आणि अप्पू प्रभात फेरीसाठी निघालेत मॉर्निंग वॉकला. अप्पू म्हणते, दादा काका तू चिडलायस का रे माझ्यावर? दादा काका म्हणतात, नाही ग, मी का चिडेल? अप्पू म्हणते, नाही रे, म्हणजे मी चुकीचा निर्णय घेतला तो कोणालाच पटलेला नाहीये ना घरामध्ये. तुला पण तसं वाटत असेल ना? खरं खरं सांग. दादा म्हणतात, खरं खरं सांगतोय मी तुला. अगं, मी नाही चिडलोय तुझ्यावर, मी तुझी मनस्थिती समजू शकतो बाळा. खरं तर मी तुला समजून घ्यायला हवंय, रागवीन कशाला? अप्पू म्हणते, तुला माझ्या मनातली घालमेल कळते का दादा काका? दादा म्हणतात, हो बाळा, कळतंयच मला. हे बघ, लोक काय म्हणतील, घरातले काय म्हणतील, असा गोंधळ आहेच तुझ्या डोक्यामध्ये. खरं तर तुला काय हवंय, तुझ्या डोक्यात काय आहे, हे घरच्यांच्या लक्षातच येत नाहीये. अप्पू म्हणते, दादा काका मला काय हवंय ना ते माझं मलाच लक्षात येत नाहीये. दादा म्हणतात, हे बघ, हे गरोदर पण जर तू प्लॅन करून केलं असतं तर तू नाही म्हणाली असती तर मी चिडलो असतो, पण हे तुझ्या ध्यानीमनी नाहीये ना. चल, आपण चालता चालता बोलूयात. अप्पू म्हणते, बघ ना रे दादा काका, माई आणि सुआईचं म्हणणं आहे की मी आहेच आहे प्रेग्नेंट, तर होऊ देत बाळ. असं कसं रे? दादा म्हणतात, अगं तुझी परिस्थिती कशी आहे? अचानक एखादा पाहुणा दारात उभा राहिलाय, म्हणजे काही न सांगता येतो ना एखादा पाहुणा, तेव्हा कसा गोंधळ उडतो आपला. आपलं हातचं काम सोडून त्याच्या मागे लागतो. हा तर पाहुणा नाही, बाळ आहे, आयुष्यभराची जबाबदारी आहे. अप्पू म्हणते, हो ना रे दादा काका, आयुष्यभराची कमिटमेंट असते. आता मध्यंतरी वैशू आली, तिच्या बाबतीत जी चूक घडली ती जर माझ्या बाळाच्या बाबतीत घडली तर? दादा काका म्हणतात, बरोबर आहे तुझं, आयुष्यभराची कमिटमेंट आहे. आणि मनामध्ये ना एक प्रकारचं द्वंद्व सुरू असतं. एक मन सांगतं की आपल्याला बाळ हवंय, एक म्हणतं नाहीये, म्हणजे आपलं मन 100% तयार नसतं ना. म्हणून अप्पू म्हणते, इन फ्युचर मी विचार करेल याचा. दादा म्हणतात, हो तू विचार कर आणि मग ठामपणे निर्णय घे. अगं, तुला आठवतं का शशांकने तुझ्याकडे प्रेम व्यक्त केलं, तुझ्यावर वेळ आली तेव्हा तू काय म्हणालीस? नाही नाही, मी जेव्हा मला कळेल तेव्हा मी प्रेम व्यक्त करेल, असं तू ठामपणे बोलली होतीस की नाही? आणि तू तसं केलंस की नाही? तू जेव्हा मेंटली तयार झालीस तेव्हाच तू हो म्हणालीस. तसं हे कोणाच्याच दडपणाखाली येऊन तू हो म्हणू नकोस. अप्पू म्हणते, तरी पण दादा काका, या डिसिजनमुळे बाकीचे अपसेट होत आहेत ना, त्यांना मला हर्ट नाही करायचंय. दादा म्हणतात, त्याला इलाज नाहीये, आपण सगळ्यांनाच खुश नाही करू शकत अपूर्वा. अगं, सामोरं जायचं त्या गोष्टींना. इकडे घरी मात्र पूजेची लगबग सुरू आहे. ह्या अमेने सामान वगैरे आणलंय आणि माई म्हणतात, तुम्हा दोघांना पूजेला बसायचंय बरं का, पन्ना आणि तुम्ही दोघं जण बसणार आहात. अमे म्हणतो, आम्ही दोघं का? आता ह्या सुवाई म्हणतात की अरे, माईंनी कबूल केलं होतं ना पूजेचं, ते सगळं होऊन जाईल हातासरशी, आवरा पटकन, मानसी आवर. पन्ना काकू म्हणतात, कधी नव्हे ते प्राची मॅडम भांडी घासताय, खूप मदत करताय. सुमी म्हणते, आई मी मदत करू का? सुवाई म्हणतात, हो मग 4-5 हंडे पाणी भर. अगं बाई, कशाला अंग मेहनतीची कामं करायची तुला सुमी? तू एक काम कर, कापसाची वस्त्र करत बस, काळजी घेत जा ग सुमे. थोडक्यात काय, ज्याची त्याची कामं सुवाईंनी आणि माईंनी वाटून दिली आहेत. आता माई म्हणतात, हे बघ सुवा, आपण पूजा करायचं ठरवलं ते बरं झालं की नाही? सगळे आनंदात आहेत. सुवाई म्हणतात, बरं झालं माई तुमच्या मनात आलं पूजेचं, पण फक्त अप्पूच्या मनात जे आहे ना ते निघालं पाहिजे. माई म्हणतात, अगं सुवा, तू नको काळजी करू, आपण आपल्या वागण्या बोलण्यातून ना तिला तिचा निर्णय बदलायला भाग पाडू. आपण तिची काळजी घेऊ, तिला सांगू की तुझ्या बाळाची जबाबदारी आमची, तिच्या मनातली भीतीच काढून टाकू. सुवाई म्हणतात, तुम्हाला वाटतं तिचा निर्णय ती बदलेल? माई म्हणतात, मग नक्की बदलेल, म्हणून तर आज हे हिला बाहेर घेऊन गेलेत अप्पूला, तिच्याशी बोलणार आहेत आणि मला खात्री आहे अप्पू यांचा शब्द डावलणार नाही. सुवाई म्हणतात, तसं झालं तर लगेच दुसरी पूजा घालू. माई म्हणतात, आज तर हस, आज आहे ना पूजा आपल्याकडे. अप्पू दादा काकांना पुढे म्हणतीये की अरे दादा काका, सुवाई, माई, ह्या पन्ना काकू या तिघी काळजी घेईल म्हणतात बाळाची, पण मी असं काही केलं तर त्यांना असं तर नाही ना वाटणार की माझा विश्वास नाहीये त्यांच्यावर? दादा काका म्हणतात, किती दिवस वाटेल? आज वाटणार नाही, उद्या वाटणार नाही. हे बघ, शेवटी कितीही काहीही म्हणलं ना तरी मुलाला जन्म द्यायची जबाबदारी आणि त्याची जबाबदारी ही आईवरच असते. सो तू जेव्हा 100% तयार असशील तेव्हाच तुझा निर्णय ठामपणे घे. अप्पू म्हणते, दादा काका विश्वास ठेव माझ्यावर, मी जेव्हा तयार असेल ना तेव्हा मी स्वतः खडूसकडे जाईल आणि त्याला सांगेल की आपण आता बाळाचा विचार करूया, आता आपण बेबी प्लॅनिंग करूया. दादा काका म्हणतात, त्यामुळे तुझ्या डोक्यात कुठल्याच प्रकारचं कन्फ्युजन राहणार नाही. अप्पू म्हणते, दादा काका तुला आठवतं का सुमीच्या सासू दरेकर काकू किती प्रेशर टाकत होत्या सुमीवर, तेव्हा मीच सांगितलं ना त्यांना. इनफॅक्ट सुमीला पण मी म्हटले, बाळ हवं नको, केव्हा हवं, हा निर्णय फक्त आणि फक्त सुमीने करायला हवा.
दादा म्हणतात तेव्हा सगळे पाठीशी उभे होते की नाही सुमीच्या, आता तुझ्या का नाही राहणार. अप्पू म्हणते दादा काका आपल्या घरच्यांच्या वागण्यामुळे सतत मला वाटतं की मी कुठला तरी गुन्हा करतीये. दादा म्हणतात हे बघ बाळा, तू जर तुझ्या मनाविरुद्ध या बाळाला सध्या जन्म दिलास ना तर तू 100% त्याच्यावर प्रेम करू शकणार नाही. हा भविष्यात तू केवढा मोठा गुन्हा करशील सांग बरं. अप्पू आता जरा रडते आणि म्हणते भीती वाटते रे दादा काका, सतत टेन्शन असतं की मला कोणी समजून नाही घेतलं तर, मला माझ्या पाठीशी कोणी उभं नाही राहिलं तर. दादा काका म्हणतात हा तुझा बाप आहे ना, कशाला घाबरतेस, सतत मी तुझ्या बरोबर आहे. सगळ्यांची भांडेल मी वेळ पडल्यावर, तू एकटी नाहीयेस, मी आहे तुझ्या बरोबर. तू विसरलीस का अपूर्वा, तू माझी मुलगी आहेस ना. अप्पू आता दादा काकाच्या जवळ जाते आणि खूप रडायला लागते. अप्पू म्हणते थँक्यू दादा काका, तुझ्याशी बोलल्यामुळे मनातली भीती, टेन्शन, गिल्ट सगळंच दूर झालं रे. दादा म्हणतात आता रडणं बंद कर अपूर्वा, बऱ्याच वेळ आपण बाहेर आहोत, घरचे सगळे काळजी करत असतील. अगं घरी पूजा आहे आज, तुला मी घरी सोडतो, मला 2 कामं करून यायची आहेत आणि रडू नकोस, लोक म्हणतील काय झालं अप्पूला. वेल तसं म्हटलं तर यांचं बोलणं खूप छान दाखवलंय प्रेक्षकांनो त्यांनी. म्हणजे सगळ्यांनी असं ठरवलंय की त्यांनी अपूर्वाच्या निर्णयाला पाठिंबा द्यायचा आहे, पण अजून घरच्या महिला मेंबर्स बाकी आहेत या गोष्टीसाठी तयार व्हायला. आता घरच्या पूजेची तयारी ऑलमोस्ट झाली आहे. सुवाईनी प्रसाद पण केलाय. त्या माईंना विचारताय माई 2.25 किलोचा प्रसाद पुरेल ना. माई म्हणतात अगं हो, आळीमध्ये द्यावा लागेल आणि पोरं काय उद्या शिरा म्हणून तो प्रसाद खाणार आहेत भरपूर. बरं भांडी घासली का वगैरे वगैरे तयारी सुरू आहे त्यांची. तेवढ्यात अप्पू आली आणि म्हणते काय हे सगळं सुवाई. सुवाई म्हणतात अगं आज ना पूजा आहे आपल्याकडे, तुला सांगायचंच राहून गेलं, रात्री ठरवलं माईंनी आणि सकाळी सकाळी तू दादा बरोबर वॉकला गेलीस ना म्हणून तुला सांगायचंच राहिलं. अप्पू म्हणते हो दादा काकाने मला सांगितलं पण कसली पूजा माहित नव्हती. सुवाई म्हणतात हे काय आपले जावई बापू उभेत ना इथे, अधिक महिना आहे, जावायचं कौतुक करायचं असतं, औक्षण करायचं असतं त्यांना. अगं अप्पू घरात पूजा असली ना की सकारात्मक वातावरण तयार होतं. अप्पू म्हणते काय होतं. आता सुवाई म्हणतात अगं म्हणजे पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होतात, वातावरण आनंदी राहतं, दडपण कमी होतं मनावरचं, तू जा तू आवरून घे. आता अप्पू एकदम वागते की मी करते ना मदत तुम्हाला. सुवाई जोरात किंचाळतात अगं वाकू नको. अगं अप्पू वाकू नकोस पटकन, धसमुसळेपणा नको करू, जड बीड नाही उचलायचे सध्या तुला. अगं म्हणजे ओरडत नाहीये मी तुझ्यावर, तुला काळजीने सांगतेय. हे बघ तू आणि सुमी दोघींनीही स्वतःची काळजी घ्यायची. आता तुला काही करायचंच आहे ना काम तर हलकं फुलकं काम कर ह. आता सुमी म्हणते अगं अप्पू हे जाऊ दे सगळं, मी काय म्हणते आपण दोघी मिळून तुळस निवडत बसूया. तसंही ही लोक मला काहीच करू देत नाहीये. अप्पू तू जा लवकर आवर, आपण तेच काम करूया. आता अप्पू मॅडम गेल्यात आवरायला. कुकी जरा गंमत करतो, चला हलके फुलके कामं करूया. विठू बाबा त्याला म्हणतो म्हणू का म्हणू गाणं म्हणू. अप्पू छान तयार होऊन आली आहे पण मानसिक खूप सुंदर दिसते हा प्रेक्षकांनो आज. अप्पू म्हणते काही मदत करायची का पन्ना काकू. आता पन्ना काकू म्हणतात नाही बाळा सगळं झालंय, तू आधी खाऊन घे. आता मानसीने तिला पोहे दिलेत आणि म्हणते तू खाऊन घे बरं अप्पू, तू एकटीच राहिली आहे नाश्त्याची, तू दादा काका बरोबर गेली होतीस ना, बाकी सगळ्यांचा नाश्ता झालाय. अप्पू म्हणते बाकी सगळ्यांचा नाश्ता झालाय का. पन्ना काकू म्हणतात अगं सगळ्यांनी उपास धरलाय, पूजा झाल्यावर आम्ही जेऊ, पण तू आधी खाऊन घे बरं. अप्पू म्हणते प्राचीने पण उपास धरलाय का. मानसी म्हणते अगं हो पण तू आधी खाऊन घे अप्पू. आता ह्या पन्ना काकू म्हणतात हे बघ अशा दिवसांमध्ये ना खूप भूक लागते अप्पू, तू जर खाल्लं नाही ना तर तुला ऍसिडिटी होईल. तुझ्यासाठी आणि सुमीसाठी पोहे केलेत गरमागरम, खाऊन घे. आता अप्पू तिथे बोलते की अगं पन्ना काकू पण मी तर हे बाळ. मानसी तिच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते हे बघ अप्पू भरल्या घरामध्ये असं बोलू नये, आज घरात पूजा आहे ना, असे नकारात्मक विचार नाही आणायचे मनात, चल तू खाऊन घे बरं आधी. आणि पन्ना काकू पण खूप प्रेमाने वागते अप्पूशी, खाऊन घे अप्पू. अप्पू एकदम सहजरित्या सांगून जातीये की तिला बाळ नकोच आहे. पण आता पुढे बघा दादा काका शशांकशी बोलायला गेलेत. काय रे बाहेर निघालायस का. शशांक म्हणतो नाही दादा आज पूजा आहे ना म्हणून मग आवरून बसलोय. दादा म्हणतात मग तुझा मूड का अपसेट आहे. शशांक म्हणतो नाही तसं नाही दादा, माईने एवढ्या चांगल्या भावनेने पूजा घातली आहे त्यामुळे असं वातावरण नको ना खराब व्हायला. दादा म्हणतात हे बघ तो वरचा आहे ना सगळं नीट करेल, मी अपूर्वाशी बोललोय व्यवस्थित, तिच्या डोक्यातला गोंधळ बऱ्यापैकी कमी झाल्यासारखा वाटतो, पण तू काळजी करू नकोस. तू इन्स्टिट्यूटला जात नाहीयेस का. शशांक म्हणतो हो मी घरूनच काम करतोय दादा आज. काय आहे ना दादा घरात सगळ्यांनाच गोष्ट ही कळली आहे त्यामुळे तिच्यासोबत थांबतो जरा 2 दिवस. पण दादा तुम्ही आमच्यावर रागवला नाही आहात ना. दादा म्हणतात नाही रे, उलट मला तुझा अभिमान वाटतो की तू ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा अपूर्वाच्या पाठीशी ठामपणे उभा आहेस.
नवरा म्हणून तू उत्तम कर्तव्य पार पाडतोयस. शशांक म्हणतो, दादा मला कळत नाहीये, पण अपूर्वाची तर खूपच द्विधा मनस्थिती झाली आहे. तिला नाही म्हणजे बाळाचा विचार केला की ती जबाबदारी पेलू शकते की नाही, ह्या सगळ्या विचारामध्येच नेमकी ही बाळाची बातमी आली आहे. त्यामुळे तिला टेन्शन आलंय. अशा अवस्थेत मला तिच्या मतांचा आदर करणं योग्य वाटतंय. दादा म्हणतात, हे बघ शशांक, अगदी बरोबर आहे. आपली मतं बायकोवर लादायची नसतातच. उलट तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं याला सहनशीलपणा म्हणतात. शशांक, तू चांगला मुलगाच नाही तर तू चांगला नवरा म्हणून स्वतःला सिद्ध केलंयस. शशांक म्हणतो, दादा खरंच तुम्ही नाही ना रागवलायत आमच्यावर? दादा म्हणतात, तुला खरं सांगू का, सुरुवातीला रागवलोच होतो मी. म्हटलं काय पोरगी हे करायला निघालीये. नंतर विचार केला, अरे हिचं म्हणणं तर आपण ऐकूनच घेतलं नाही. मग मी तिच्याशी बोललो आणि तिचं म्हणणं ऐकल्यावर मला तिची बाजू पटली आहे. शशांक म्हणतो, थँक्यू सो मच दादा, तुम्ही आम्हाला समजून घेतलं. दादा म्हणतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. शशांक म्हणतो, घरच्यांचं काय? दादा म्हणतात, त्यांचं सोड रे, त्यांची मनं वळतील आपोआप. हे बघ, अंतिम निर्णय हा अपूर्वाचाच असेल. बरं तू आवरलंयस, मी तयार व्हायचा बाकी आहे, नाही तर तुझी माई ओरडेल मला. आता दादा काका आवरायला गेलेत, पूजा चालू आहे. मानसी आणि अमेयने पूजा केली आहे, सगळ्यांना नमस्कार वगैरे पण करतायत. डायरेक्टली पूजा झालेलीच दाखवली यांनी. आणि पूजेसोबत सुमी आणि निखिलचा धोंडाही उरकवलाय आता आणि ऑक्शन करतायत आता त्यांना. अप्पू आहे ना, म्हणजे 4च जणी असतात या, आणि अप्पूला सुद्धा ऑक्शनाला सामील केलंय त्यांनी. आणि या 5 जणींनी एकत्र मिळून ऑक्शन केलंय आणि निखिल रावांना गिफ्ट सुद्धा मिळालंय. त्यामुळे निखिल राव मात्र जाम खुश आहेत. त्यांचे जावई बापू काय 12 महिने खुश असतात. असो, पण आता सुमी म्हणते, अप्पू आता आपण मस्त आराम करायचा. हा, दोघी मिळून छान स्वेटर विणायचं, आपल्याला जे हवं ते फक्त ऑर्डर द्यायची. आता हे ऐकून अप्पूच्या चेहऱ्यावरचे एकदम हावभावच बदललेत. पण माई म्हणतात, हो करा करा, आराम करा, ऑर्डरी सोडा, आम्ही तुमचे शब्द अगदी फुलासारखे झेलू, तुम्ही म्हणाल तितके लाड करू. सुवाई पण म्हणतात, काय हो माई, करूयात ना लाड? माई म्हणतात, मग. पन्ना काकू म्हणतात, मग घरात 2-2 लहान बाळं येणार आहेत ना. आता शशांक अपूर्वाला खुणवत असतो की तू रिॲक्ट होऊ नकोस, पण अप्पू काही शशांकचं खाणाखुणा म्हणजे समजत नाही आणि डायरेक्टली बोलून टाकते तोंडावर की मी तुम्हाला सांगितलं ना की बाळाचा विचार मी आत्ता करत नाहीये, तुम्ही मला तेच बोलून प्लीज इमोशनल करू नका ना, प्रेशराईज करू नका. आता हे ती बोललीये ते दादा काकांच्या पाठिंब्यामुळे असं मला वाटतंय प्रेक्षकांनो. पण सगळ्या कानेटकरांचे चेहरे जरा उतरलेत, पण तरी सुद्धा सगळ्यांनी स्वतःच्या विचाराला म्हणजे काय म्हणता येईल त्याला बाजूला सारून त्यांनी अपूर्वाच्या निर्णयाला पाठिंबा द्यायचं ठरवलंय. तिथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय सुवाई अप्पूला सांगतायत की तू जो निर्णय घेशील त्या निर्णयाच्या मागे आम्ही खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभे आहोत. अप्पू, कोणीतरी बाहेरचं येऊन तुला चुकीचं सांगतंय, त्यामुळे तुम्ही तुमचा निर्णय बदलू नका. या प्रेग्नन्सीचा निर्णय तुम्ही दोघांनी मिळून घ्यायचा. योग्य वेळ आल्यावर तुम्ही योग्य निर्णय घेताल अशी आम्ही खात्री ठेवतो. तर बहुतेक तरी अपूर्वाला प्रेग्नन्सी टर्मिनेट करू द्यायची म्हणून यांनी परवानगी दिली असं दिसतंय. तरी थोडक्यात यांना सांगायचंय की कानेटकर जुन्या विचारांचे असून सुद्धा मॉडर्न विचाराच्या सुनेला पाठिंबा देताय. कानेटकर फॅमिली टिपिकल नाहीये की सून असं काही करते म्हणून तिच्यावर रुसवायचं, तिच्याशी अबोला ठेवायचा, भांडायचं, घरात वातावरण दूषित करायचं. असो, हा त्या जोडीचा निर्णय, त्यामुळे त्यांचा त्यांनी घ्यायचा असं त्यांनी कदाचित ठरवलंय. तसे कानेटकर फॅमिली जरा हटकी आहे, आपल्याला माहितीच आहे. तर आता ज्याचा जसा निर्णय प्रेक्षकांनो, ह्यात आपण काहीच कमेंट देऊ शकत नाही. तर बघूयात पुढे काय काय होतंय ते. अपूर्वा तिने घेतलेल्या निर्णयालाच दुजोरा देते की आणखीन फेरविचार करते या गोष्टीचा, हे पुढे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. खरं तर माझ्यासाठी हा थोडा कन्फ्युजिंग होता रिव्ह्यू, आणि कदाचित माई म्हटल्या त्याप्रमाणे हे जाणवून देतील तिला की आई पण किती महत्त्वाचं असतं. बघूयात अपूर्वा काय करते. होप फॉर द बेस्ट असंच म्हणता येईल. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा, आणि प्लीज प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब आणि रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.